नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आहे मैना, मला सर्वजण म्हणतात वर्षा. तर आज आहे सुट्टीचा दिवस. तर आज आम्ही बनवलेला आहे सांबर भात आणि सकाळचा नाश्ता असतो समोसा. तर एकदम शॉर्टकटमध्ये स्वयंपाक असतो. रोज स्वयंपाक करून कंटाळा येतो म्हणून शॉर्टकटमध्ये स्वयंपाक असतो. दुपारचं जेवण सांबर भात, आपलं आणि सोबत लोणचं. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला राहिलेलं सांबर असते आणि दोशाचं पीठ आणायचं, खोबऱ्या चटणी करायची आणि रविवारचा दिवस फुल एन्जॉय करायचा. तर या सर्वांनी सांबर भात खाण्याला आणि आपण कसं बनवलं सांबर याचा व्हिडिओ बघणार आहे पुढे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. तर चला सांबर कसं बनवूया बघा. आपलं मोहरी टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर हिरवी मिरची, लाल मिरची पण आपण वाळलेली टाकायची आहे, माझ्याकडे आता नाही, मी हिरवी मिरची टाकते. त्यानंतर कढीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि लगेच आपण सांबर मसाला टाकायचा घ्यायचा. छान असं मिक्स करायचं आहे. पटकन आपण शिजवलेली डाळ टाकून द्यायची. पटकन टाकल्यामुळे फोडणी सगळी उडली जाते म्हणून मी हळूहळू टाकते असं थोडं थोडं. तर बघा, आपल्याला पाहिजे तेवढं पातळ आपण करून घ्यायचं आहे. आज आम्ही सांबर भात, आमच्याकडे रविवारी सांबर भात असतो. सकाळी नाश्ता समोसा आणि दुपारचं जेवण सांबर भात. तर खूप छान कलर पण आलाय बघा. तर आपण चवीनुसार नमक टाकून घ्यायचं याच्यात. आणि नंतर वरतून कोथिंबीर. बघा, छान असे आपल्या सांबराला उकळी आलेली आहे. तुम्ही याच्यात शेवग्याची शेंग, त्यानंतर थोडीशी चिंच, गाजर असं घालू शकता. मला नाही आवडत म्हणून मी नाही काय टाकत, फक्त तुरीची डाळ, कांदा, टोमॅटो एवढंच टाकते. चिंच टाकल्यानंतर आंबट सांबर होतं, मग आम्हाला नाही आवडत आंबट म्हणून आम्ही अशा प्रकारे करतो. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी चिंच टाकायची आणि शेवग्याची शेंग, गाजर. त्यानंतर बघा, इथं मी भात शिजाय ठेवलेला आहे. अगदी उकळी आल्यानंतरच आपण टोपण लावून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आपला भात आणि सांबर रेडी आहे. बघा, सांबर पण खूप छान झालेला आहे, वास पण खूप छान येत आहे. भरपूर सांबर घ्यायचं आहे. त्यानंतर सोबत लोणचं आहे टोमॅटोचं आणि आपलं. तर आपलं संडेचं जेवण स्पेशल ताट तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.